भाजपचे नगरसेवक निशांत भगत यांनी एका महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधलंय। या संदर्भात त्यांनी महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत आणि पालिका आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे यांना निवेदन सुपूर्द केलंय। या निवेदनाच्या माध्यमातून नगरसेवक निशांत भगत यांनी अशी मागणी केली आहे की नुकत्याच संपन्न झालेल्या पहिल्याच महासभा बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या अवैध तसंच गरजेपोटी उभारलेल्या बांधकामांवरील शास्ती कर 200% 5% कमी करण्याच्या ठरावाच्या अनुषंगाने मालमत्ता करावरील व्याजाच्या शास्ती दराची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी। तसंच थकीत मालमत्ता कराच्या महसुली उत्पन्नाच्या वसुलीसाठी करधारकांसाठी अभय योजना लागू करावी। पहिल्या महासभेमध्ये आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेच्या निवडणुका लढवल्यानंतर या महानगरपालिका क्षेत्रामध्ये ज्या मालमत्ता कराच्या व्याजाच्या ज्या शास्ती लावलेल्या होत्या त्या व्याजाच्या शास्ती दरांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात महासभेमध्ये ऑलरेडी ठराव पास झालेला आहे आणि त्याची आता अंमलबजावणी व्हावी म्हणून खऱ्या अर्थानं मी आजच आयुक्त साहेबांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहे। महापौर मॅडम असतील, उपमहापौर साहेब असतील यांना निवेदन देऊन हे शास्ती दराची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी। कारण 200% नेऊन ठेवलेली शास्ती ही नाईक साहेबांच्या आशीर्वादानं नवी मुंबई शहराला 5% आणून ठेवलेली आहे आणि म्हणून त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी अशा पद्धतीचं निवेदन आज देत असतानाच आज या ठिकाणी जो काही महसुलामध्ये महानगरपालिकेचा महसूल जो आहे तो अक्षरशः महानगरपालिकेच्या माध्यमातून अभय योजना जी राबवली जाते ती खऱ्या अर्थाने या ठिकाणी पुन्हा लागू करावी आणि त्याचा कालावधी वाढवून द्यावा अशा पद्धतीचं निवेदन आज मी आयुक्त साहेब असतील, महापौर साहेब असतील, महापौर मॅडम असतील किंवा उपमहापौर असतील यांना हे आज पत्र देऊन आपल्या शहरामध्ये लवकरात लवकर अभय योजना लागू व्हावी। अभय योजना लागू करत असताना त्याचा कालावधी वाढवून द्यावा। कारण आपण बघत असाल की ज्या वेळेस अभय योजना चालू होते अनेक लोकांना अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी रांगेत उभं राहावं लागतं। त्या ठिकाणी लोकांची मानसिकता कर बुडवण्याची नाहीये, लोकांची मानसिकता नवी मुंबई शहरातला प्रत्येक नागरिक जागरूक आहे। त्याला प्रॉपर्टी टॅक्स भरायला जात असताना त्याला सवलत घ्यायची आहे आणि सवलत घेत असताना महानगरपालिकेचा जर महसूल वाढत असेल तर त्या ठिकाणी कालावधीही वाढवून दिला पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।